तर रस्त्यांच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुलींनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। राज ठाकरेंनी विद्यार्थिनींचं कौतुक करत पाठ थोपटली। राज ठाकरेंसोबत तुमची भेट झाली, कसं वाटलं, काय सांगशील? राज ठाकरेंना आज भेटलीस, काय सांगशील त्याबद्दल? खूपच छान वाटतंय आम्हाला। त्यांनी आम्हाला बोलवलं, कुठल्याच नेत्यांनी आम्हाला बोलवलं नव्हतं आणि राजसाहेबांनी आम्हाला बोलवलं। खूपच छान वाटतंय आणि ते असे बोलले सुद्धा, आम्ही व्हिडिओ पाहिला म्हणून, आणि आम्हाला एवढं वाटलं सुद्धा नव्हतं की आमचा व्हिडिओ हा व्हायरल होईल म्हणून। तर ते बोलते खूपच छान केला म्हणून, आम्ही जे करू शकलो नाही ते तुम्ही केलं आणि खूपच छान वाटते। सगळ्यांना छान वाटते, आमच्या घरातल्यांना सगळ्यांना छान वाटते। त्यांनी आम्हाला विचारलं की रस्ते नीट झाले का, अभ्यास कसा चाललाय, परत तुम्हाला मोठं होऊन पुढे काय बनायचं आहे तुम्हाला, आणि आम्हाला आशीर्वाद दिले। खूप आनंद आला। ते चांगले बोलले, आमच्याशी संवाद साधला आमच्याशी। त्यांनी आम्हाला सर्वात पहिले बोलवले, याचा खूप आनंद झाला। कॅमेरामन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। तर भरत गोगावले पालकमंत्री होताच पनवेलमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष पाहायला मिळाला। शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला। शिवसैनिक ज्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत होते तो दिवस अखेर आला असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी दिली। तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची नियुक्ती झाल्यानं जळगावमध्ये भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला। भाजप जिल्हा कार्यालयासमोर फटाके फोडत तसंच ढोल ताशांच्या गजरामध्ये नाचून भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला। तर धाराशिवच्या भूम नगरपालिकेतील प्रशासन आणि नगरसेवकांचा वाद विकोपाला गेलेला होता। नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी होती। नगराध्यक्ष संयोगिता गाडवे यांनी ही मागणी केली। पालिकेमध्ये काम करताना जीवाला धोका असल्याचा आरोप करण्यात आला। मुख्य अधिकारी डाके यांच्याकडूनही संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली। पालकमंत्री सरनाईकांकडे संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे। भूम नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या तानाजी सावंत गटाची सत्ता आहे। राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरपालिकेत विरोधात आहे। मॅडम मग केबिनला गेल्यानंतर 2-2, 3-3 तास मॅडमला वेटीस धरणं, काम हेच काम केलं पाहिजे, तेच काम केलं पाहिजे, जे नगराध्यक्षाचं काम आहे ते पण तुम्हीच करा, हे एक भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे। त्यामुळे एक स्त्री म्हणून, आज मी पण स्त्री आहे, त्या पण स्त्री, एक स्त्री म्हणून त्यांना काम करण्यास कुठंतरी अडचण येते आणि एक त्यांना भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यांचा दाब दडप असेल किंवा त्यांची बोलण्याची भाषा असेल आणि जमावाने जातात। एकटा नगरसेवक गेल्यानंतर फेस करू शकते एक लेडीज, पण सगळेजण गेल्यानंतर थोडं त्यांना भीतीचं वातावरण